भगवद्गीतेतील 5 शिकवणी ज्या तुमचे संपूर्ण जीवन बदलू शकतात. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का, इतकी मेहनत करूनही यश का मिळत नाही? चांगल्या माणसांना जास्त दुःख का सहन करावे लागते? मन नेहमी अस्वस्थ का असते? या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्णांनी हजारो वर्षापूर्वी भगवद्गीतेत दिले आहे. आज आपण भगवद्गीतेतील अशा 5 शिकवणी जाणून घेणार आहोत, ज्या प्रत्येकाने आयुष्यात नक्की अंगीकाराव्यात. पहिली शिकवण, कर्म करत राहा. श्रीकृष्ण सांगतात, आपला अधिकार फक्त कर्मावर आहे, फळावर नाही. जेव्हा आपण फक्त परिणामाचा विचार करतो तेव्हा भीती, चिंता आणि निराशा वाटते. पण जेव्हा आपण प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करत राहतो तेव्हा योग्य वेळ आल्यावर फळ आपोआप मिळते. दुसरी शिकवण, परिस्थिती कायमची नसते. दुःख असो किंवा सुख, दोन्ही कायम राहत नाहीत. वाईट वेळ आली म्हणून आशा सोडू नका. जशी रात्र संपल्यानंतर सूर्य उगवतो, तसाच प्रत्येक कठीण काळ एक दिवस नक्की संपतो. तिसरी शिकवण, मनावर विजय मिळवा. मन आपला सर्वात मोठा मित्रही आहे आणि शत्रूही. राग, लोभ, मत्सर आणि अहंकार यामुळे मन अशांत होते. शांत मनाने घेतलेले निर्णय जीवन बदलू शकतात. चौथी शिकवण, प्रत्येकाशी प्रेमाने वागा. दुसऱ्यांना दुखावून मिळवलेले यश कधीच खरा आनंद देत नाहीत. दयाळूपणा, नम्रता आणि क्षमा हीच खरी ताकद आहे. आज तुम्ही कोणाच्याही चेहऱ्यावर हसू आणू शकलात तर तोही एक मोठा सत्कर्म आहे. पाचवी आणि सर्वात महत्त्वाची शिकवण, देवावर विश्वास ठेवा. जीवनात काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत, पण याचा अर्थ देवाने आपल्याला विसरले असा नसतो. कधीकधी देव आपल्यासाठी त्याहूनही चांगले काहीतरी तयार करत असतात. म्हणून श्रद्धा आणि संयम कधीच सोडू नका. मित्रांनो, भगवद्गीता हा फक्त एक धार्मिक ग्रंथ नाही, तो जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारा अमूल्य खजिना आहे. आजच्या या 5 शिकवणींपैकी तुम्हाला सर्वात जास्त कोणती शिकवण आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व ज्ञानवर्धक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री कृष्ण. राधे राधे. श्री स्वामी समर्थ.